लातूर तालुक्यातील हरंगुळ या गावामध्ये अवैध धंदे आणि इतर विविध मागण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गावकऱ्यांच्या 1 दिवसापासून याचे अमर उपोषण चालू आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार की नेमकं काय अडचण आहे। आपण अमर उपोषण करण्यात काय आपली अडचण? हरंगुळ बुद्रुकच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहात। आमच्या 4 मागण्या प्रमुख आहेत। पहिली मागणी आहे MIDCतलं घाणपाणी, दुसरी मागणी आहे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे ज्यांना कसल्याही प्रकारचे परवाने नाहीत हातभट्टी आणि देशी दारू विकणे। तिसरी मागणी आहे चुकीच्या ठिकाणी बांधकाम केलेले आहे, त्यांना नोटीस देऊन ते बांधकाम पाडायला तयार नाहीत। आणि चौथी मागणी आहे वेश्या व्यवसाय। त्यामुळे ह्या गावाला पूर्ण व्यसनानं वेढा घातलेला आहे। मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय या गावामध्ये चालू आहे। पोलिसांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा माहिती देऊनसुद्धा त्या ठिकाणी ते वेश्या व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर नाहीत। बार्शी रोडपासून अगदी 100 फुटावर मोठ्या प्रमाणामध्ये हा वेश्या व्यवसाय चालू आहे। जवळपास हरंगुळचा रेड लाईट एरिया म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही। मग याला कोणत्या पोलीस डिपार्टमेंटच्या संगनमतानं किंवा इकडला जो आमचा बीट अंमलदार आहे हरंगुळचा यांच्या संगनमतानं ह्यांच्या कृपाशीर्वादानं हे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालू आहेत। 21 ठिकाणी एका गावामध्ये जर हातभट्टी विकत असेल तर मग पोलीस प्रशासन काय करतंय आणि पोलीस डिपार्टमेंटचा ह्यांच्यावर धाक आहे का नाही किंवा ह्यांना कोणाची भीती राहिली का नाही, हाच मोठा प्रश्न पडलेला आहे सगळ्या ग्रामस्थांना। मोठ्या प्रमाणावर संगनमतानं हप्ते देऊन हे व्यवसाय चालू आहेत। यांच्यावर कसल्याही प्रकारची कठोर कारवाई होत नाही आणि गावातील सगळ्या माता भगिनी त्रस्त झालेल्या आहेत ह्या सगळ्या व्यसनाधीन त्या तरुणांना। त्यामुळं गावाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। दूषित पाणी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे। सगळ्याच्या मंदार वस्तीवर जवळपास सगळ्याच्या बोरला आणि विहिरीला घाण पाण्यानं लोक त्रस्त झालेले आहेत। आंघोळीला सुद्धा विकत पाणी घेऊन जारच्या पाण्यानं आंघोळ करायची वेळ आलेली आहे। तर संपूर्ण गाव पाणी कुठून आणायचं? 5-10 किलोमीटर विकत जाऊन जर पाणी आणायचं तर शेती कशी करायची? 25% जमीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नापीक झालेली आहे। त्यामुळं प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन याच्याकडे कुणीही दखल देत नाही। केवळ घाण पाणीच नाही तर त्या पाण्याचा वास येत आहे आणि एका गावामध्ये फक्त गावाच्या एका भागामध्ये 167 लोकांना त्वचेचा रोग झालेला आहे। सगळ्यांना सोरायसिससारखा रोग झालेला आहे। महिलांना गर्भधारण होत नाही आणि प्राणीसुद्धा गर्भधारण राहत नाहीत या पाण्यामुळं। तर ही एक मोठी समस्या गावासमोर निर्माण झालेली आहे। तर प्रशासनानं याच्याकडे विशेष लक्ष देऊन हे घाण पाणी बंद करावं, वेश्या व्यवसाय बंद करावं आणि चुकीच्या पद्धतीनं ज्या 21 ठिकाणी हातभट्टी आणि देशी दारू विक्री जात आहे तीसुद्धा या ठिकाणी बंद करावं। आणि ज्या रोडवर बांधकाम लोकांनी केलेले आहेत ग्रामपंचायतनं नोटीस देऊनसुद्धा ते बांधकाम थांबलेले नाहीत आणि त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी म्हणजे प्रशासनानं या लोकांवर कारवाई करावी ही आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। आणखी हरंगुळ गावचे आपले सोबत काही ग्रामस्थ आहेत, तर सांगा। आता शांभाऊनं सांगितल्याप्रमाणे पाणी दूषित पाणी येऊ लागले, त्याच्यामुळं जमीन एवढी नापीक झाली पण आहेच 50% जमीन शिल्लक राहिली आहे। त्याच्यामुळे जमीन नापीक होऊ लागली आहेत। नापीक होलं तर काय करणार, काय लोक काय खाणार, काय लोक हे? त्याच्यामुळं हे जर याला प्रशासनानं नीटनेटकं विल्हेवाट लावली नाही तर आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही। आपल्यासोबत हरंगुळचे ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत आपल्यासोबत। सांगा काय अडचण आहे? आपल्या पाण्याचा मोठा विषय आहे, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। खरं तर हरंगुळमधील अतिरिक्त MIDCमध्ये जे आमचं नॅचरल ओढा आहे 2 तलावातून येणारं पाणी, त्या ओढ्यामध्ये ह्या MIDCमधून जाणारं दूषित पाणी मिसळतं। मिसळल्यानंतर ते पूर्ण पाणी गावापासून गावाला खिटून जातं। त्यामधनं निघणारं दूषित पाण्यामुळं तेथील जनावरं मधले मासे हे मरण पावलेले आहेत। आमचे पशु पक्षी आमचे जनावरंसुद्धा मेलेले आहेत। आणि आम्ही फक्त एका गलीचा सर्वे केला होता आरोग्य विभागाचे लोक घेऊन, 164 लोकांना त्याची लागण झालेली होती दूषित पाण्यामुळे। खरं तर हे विष आमच्या
पोटातल्या लेकराच्या नाळीपर्यंत पोहोचलेलं आहे, तरीसुद्धा प्रदूषण महामंडळाचं कुठेही लक्ष नाही. त्यांच्यावरती नियमबाह्य त्यांचं सगळे कार्यक्रम सुरू आहेत, कुठलीही कारवाई नाही. हे सगळ्या चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. आम्ही 2 वर्ष झालं वारंवार पत्रव्यवहार देतो आहे, आंदोलनाचे इशारे देतो आहे, तरीसुद्धा प्रशासन याच्याकडे गंभीरतेनं पाहत नाही. आणि त्यांच्यामध्ये किती दूषित प्रमाणात त्यांचे ब्लर म्हणजे बाहेर हवा सोडलेली आहे, त्याच्यातून निघणारं दूषित हवा, त्याच्यातून निघणारी दूषित पावडर, त्याला जे नियम आहे खाली जमिनीवर आणून सोडणं वगैरे. अहो एक घर आहे त्याच्या बाजूला, तिथलं लिकरू म्हणतं की लाईट जर गेली रविवारी मेंटेनन्ससाठी लाईट बंद होती, ते लिकरू म्हणतं की आज मला अभ्यास करायला वेळ मिळाला. कारण ह्याचा आवाजच एवढा आहे, त्याला प्रदूषण आहे, त्याला नियम आहेत, त्या कुठल्याही नियमाचं पालन ते करत नाही. चुकीच्या पद्धतीने डाळमिळ असू, तेल कंपन्या असू, या सगळ्या चुकीच्या पद्धतीने चालू आहे. प्रदूषण महामंडळाचं कसलंही त्याच्यावर लक्ष नाही. आणि संगणमताला ते चालू आहे का? 100% संगनमतानं चालू आहे. 2 वर्ष झालं मी सांगतोय, आम्ही गाववाले सांगतोय, गाववाले वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय, कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली जात नाही. ना कुठल्या कंपनीवरती एखादी कारवाई केली नाही. मी समक्ष बोलवून त्यांना 10 वेळेस काही विषय दाखवले, पंचनामे केले, तरीसुद्धा कारवाई नाही. असं यायलेलं पाणी दाखवलं, त्याच्या शूटिंग दाखवल्या, त्याचे फोटो दाखवले, पण प्रशासनानं कुठलीही दखल याची घेतलेली नाही. आणखीन आपल्यासमोर ग्रामस्थांना पोहोचले अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालतात. मी चंद्रकांत खटके, ग्रामपंचायत सदस्य. आमची ग्रामपंचायत निवडून आल्यापासून 2.5 वर्ष झालं की आम्ही कलेक्टर ऑफिस असेल, पोल्युशन असेल, प्रत्येक MIDC असेल, MIDCला प्रत्येक कारखान्याला जाऊन सांगितलं. आम्ही प्रत्येकाला नोटीस दिली. ती नोटीस दिल्यानंतर 2च दिवस त्यांची ETP जी आहे ती चालू करतात, पाणी फिल्टर करून 1-2 दिवस सोडतात, नंतर तेच पाणी घाण पाणी कंटिन्यू सोडतात. ज्यावेळेस आम्ही नोटीस देईल 1 ते 2 दिवस त्यांनी फिल्टर करून पाणी सोडतात. नंतर हे पोल्युशनवाले ही आल्यानंतर तितकंच पाणी ते ही ETP फिल्टर करून सोडतात. नंतर ते घाण पाणीच कंटिन्यू घाण पाणी सोडतात. आमची प्रशासनाला विनंती आहे, ज्या धर्तीवर पिंपरी चिंचवड या MIDCनं सर्व MIDCचं पाणी एका ठिकाणीच फिल्टर करून ते पाणी फिल्टर करून जसं ओढ्याला सोडलेलं आहे, त्या पद्धतीवर त्या धर्तीवर आमच्या हरवूळ गावच्या MIDCचं जी पाणी आहे ती सर्वांचं एक मोठा ETP बसवून तिथंच पाण्याचे फिल्टर करून ते पाणी सोडणार आहेत का सोडणार आहेत तर ते पाणी शुद्ध करून सोडावं. कारण ही MIDCवाले हे कारखानदार 1 तास अगर 2 तासच ETP फिल्टर करतात, नंतर ते पाणी आहे तसं सोडतात. आम्ही प्रशासनाला आज 2.5 वर्ष झालं आमची ग्रामपंचायत निवडून. पोलीस स्टेशन असेल, हातभट्टी विक्री करतात, 21 हातभट्टी आहेत. 4 लोक मय झालेले आहेत, 4 लोकांचे आज संसार उघड्यावर पडलेले आहेत. आम्ही SP ऑफिसला देखील पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु 1 ते 2 दिवस ते हातभट्टी दुकान बंद होतात. ते देखील माणसं म्हणतात की तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे हप्ते चालू आहेत, आमचा धंदा आम्ही बंद करणार नाही. आणि शेतीचा विषय झाला, आता आज 50% शेती राहिली आहे आणि पाण्यामुळे शेती 50% राहिलेली देखील नापीक बनणार आहे. कारण ह्या पाण्यामध्ये 100% ॲसिड पाणी आहे, केमिकल पाणी आहे, ह्याच्यामध्ये ऑइल आहे. त्याच्यामुळं जर शेतीला पाणी दिलं, आपण माळवं जर लावलं, कांदे लावलं, तर जर उपसिलं तर त्याच्यातून घाण पाणी येते, घाण वास येते. हरंगुळचं माळवं बाजारामध्ये कुणीही घेतलं जात नाही. तुम्ही कांदे आणले, वांगे जर लावली, वांगं चिरलं तर मध्ये आळ्या काळं निघते त्यामुळं शेतकऱ्यांनी देखील खूप मोठा प्रश्न, जय जवान जय किसान नारा होता, परंतु आता शेतकरी आमचा राहणार नाही, असा नुकसान होणार आहे. त्यामुळं येणारा काळ खूप भीषण आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे. आणखीन एक ग्रामस्थ आहेत, काय सांगा? अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालतात, अंमली पदार्थांची विक्री घेतली. तर इथून पुढे गेलं पेट्रोल पंप आहे 1200 रोड लगत, तिथं म्हणजे हातभट्ट्याचे असं म्हणजे रोडवर जसं भाजीपाला विकत बसतात ना तसे गाडी लावले आहेत, कपडे आहेत ते, आणि खुलेआम रोडवर विकले जातात. तर ह्याच्या मागं म्हणजे प्रशासनच आहे, त्यांना प्रशासनची म्हणजे हातभार आहे. आणि ती महिना झालं नाही तर तो म्हणजे हातभार म्हणजे हप्ता घ्यायला जातात तिथं. आणि ती आम्ही त्या लोकांना विचारणा केली, बाबा तुम्ही खुलेआम विकता ही करता, तर ती खुलेआम म्हणजे राजकृष्ण सांगतात की म्हणजे आम्ही हप्ते देतो, आम्ही काय फुकट चालवतो का, त्यांना पण त्यांचं पण भाग होतं ना आमचं पण भाग होतं. हां म्हणजे ह्यांच्या आशीर्वादाने चालू आहे MIDC पोलीस स्टेशनच्या. कारण इतक्या जवळ असून आम्ही वारंवार तक्रार करून जे ॲक्शन घेत नाहीत तर त्यांचं मी मिली बघत आहे. आणि दुसरी गोष्ट 1200 रोड लगत उडानपूल आहे, त्याच्या बाजूला किरण काशील नावाची एक व्यक्ती आहे, की व्यवसाय म्हणजे लहान लहान मुली आणून एवढ्या मोठ्या प्रमाणात जत्रा भरल्याने जमते संध्याकाळी, ती खुलेआम चालतं आहे. आणि रोडवरती नाही अधिकृत रस्ता बंद करून बांधकाम केलेलं आहे. त्या संदर्भात आमचे सरपंच ही आम्ही विचारणा केली असता त्यांनाच उलट काय करायचे करून घ्या,
म्हणजे जीवे मारण्याचे अलर्ट उलट धमकी तुमच्यावर खोट्या केसेस करेल म्हणजे आम्हाला सुद्धा धमकी देते. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली तरीही म्हणजे पोलीस काय करत नाहीत, मॅनेजमेंट आहे. त्यानंतर पुढे गेलं रेल्वे स्टेशन हरमुळबोधून देशी दारू दुकान 96 क्रमांक आहे तो. त्या दारू दुकानचा परवाना ही जिल्हा परिषद शाळेपासून 100 किलोमीटरच्या आत आहे. तो शासन नियमाप्रमाणे देता येत नाही, 100 मीटरच्या वर पाहिजे. जिल्हा परिषद शाळा ही खूप पूर्वीची आहे तरीही तिला परवाना दिला आहे आणि त्याचे तिथलं बांधकाम परवाना नाही, अकर्षी आदेश नाही. आणि आम्ही माहिती अधिकाऱ्याखाली दारूबंदी आदेशाकडून आम्ही फाईल घेतली. ती बांधकाम परवाना आहे ती MIDC आहे आणि जागा ही MIDC आहे. पण ही परवाना एका ठिकाणी आणि दुकान एका ठिकाणी चालू आहे माझं, तर अनलिगली पद्धतीने चालू आहे. तसेच विकासनगर तिथं पण चालू आहे एक वाईनचं दुकान कळम रोडला, त्याचे पण बांधकाम परवाना नाही, अकर्षी आदेश नाही. आणि त्या परवान्यावर असं शाळा दिलेली आहे. मागणी का असते? लोकवस्तीमध्ये आहे ते लोकवस्तीमध्ये आहे, शाळेपासून जवळ आहे. आणि मागणी आमची म्हणजे तात्काळ परवाने रद्द व्हावे. रद्द नाही झाले तर वेळ प्रसंगी आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण शासनाने एकतर आमच्या म्हणजे ही मागण्या मान्य करा, नाही तर आमचा जीव द्यावा लागला आम्हाला. आणि तेव्हा जाग येईल शासनाला आमचा जीव गेल्यानंतर. तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ ही परवाने वगैरे रद्द करा. तर ही होती हरंगुळ गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अतिरिक्त MIDCतल्या दूषित पाण्यामुळं अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक जणांना त्याची इन्फेक्शन झालेली आहेत. पोलीस प्रशासनावर देखील मोठ्या प्रमाणावर गंभीर आरोप केलेले आहेत. या सर्व प्रकरणामध्ये प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप या गावकऱ्यांनी केलेले आहेत. त्यामुळे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये तात्काळ लक्ष घालून या गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशा पद्धतीची अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. शेकवाळे, नवराष्ट्र, लातूर.